नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे महानगरपालिकेच्या गेटवरती आज बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काय आहेत, आपले बरोबर संघटनेचे प्रमुख आणि काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। गावात आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण आंदोलन करत आहे। काय आपल्या आंदोलनाच्या मागण्या आहेत? पुणे महानगरपालिका भवन येथे बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी काल सोमवारी अतिरिक्त आयुक्त साहेब यांचे जे अभियंता कक्ष आहे यांच्यामार्फत कारवाईचे आदेश देण्यात आहेत। प्रामुख्याने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात मी थोडक्यात मांडतो। जे सार्वजनिक जे लोकसंख्या आहे आपली आणि त्याच्यानुसार जे कॅनल आहे, स्वारगेटपासून येणारा कॅनल आहे ते पाण्यामध्ये या कॅनलमध्ये 18 इंची पाईपलाईन एक बांधकाम विकसकाने त्यामध्ये स्वतःचं मूलमूत्र असेल, इतर काही गोष्टी असतील त्या पाईपमधनं ते कॅनलमध्ये सोडलं जातं। त्याच्यामुळे ते पाणी दूषित होतं आहे आणि पुढं हा कॅनल यवत मार्ग बारामती म्हणजे अनेक भागामध्ये गेलेला आहे। शेतकरी वर्ग त्या कॅनलवरती आहे। आज असं जर मूलमूत्र जर त्यामध्ये सोडत असतील आणि या संदर्भात आम्ही तक्रार देतो तर पाटबंधारे विभाग असेल, बांधकाम विभाग झोन 5 असेल, इथल्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली गेली पाहिजे होती, पण अजूनपर्यंत कारवाई केली नाही। पण अतिरिक्त आयुक्त साहेबांनी जे आदेश आता काढलेले आहेत त्याच्यावर नक्की कारवाई होईल असं आम्हाला वाटतंय। त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा आहे की साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक आहे, जिथं पुतळा आहे बिबवेवाडीला, या बिबवेवाडी त्या सुशोभीकरण जे महानगरपालिकेच्या वतीने होत असतं तिथं लाखो रुपयाचा निधी तिथं देत असतात, पण त्या ठिकाणी तिथं महापुरुषाची विटंबना, तिथं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आणि तिथं खवय्या स्टॉल आता या 4-5 महिन्यामध्ये कमीत कमी 15-20 खवय्या स्टॉल तिथं आलेले आहेत। कुठून आले, कसे आले, त्यांना लायसन दिलं नाही, काही नाही, आणि ज्याला लायसन दिलं आहे त्यांना गॅस शेगडी वापरण्याची परमिशन नाही आहे, पण तिथं सरासरपणे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका असल्यासारखं तिथं सरळ पण चालू आहे। PMT बस स्टॉप आहे, तिथं वाहतूक कोंडी होती, सगळ्या गोष्टी त्या स्टॉलमुळं होतात। त्याचबरोबर बिबवेवाडीमध्ये रास्कर पॅलेसच्या इथं खवय्या स्टॉल टाकलेले, मोमोज असेल, चायनीज असतील, असे काय यांना परमिशन देतंय कोण? महानगरपालिकेच्या महानगरपालिका असेल, या गोष्टीमध्ये कुठलंही यांना परमिशन देत नाही, तरीसुद्धा हे खवय्या स्टॉल येतात कुठून? यांना कोणाचं काय पडलंय? आज सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका, तिथं ट्रॅफिकचं एवढं सगळं वाटोळं झालेलं आहे आणि हे असं करत असतील तर याच्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे। आणि या गोष्टीला कोणी पाठिंबा देत असेल किंवा याला सहकार्य करत असेल काही अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही आयुक्त साहेबांना आम्ही पत्राद्वारे दिलेली आहे। आणि तिसरा मुद्दा असा आहे की पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत जो ठेकेदार आहे, स्मार्ट म्हणून आता नाव लावलं आहे त्यांनी, स्मार्ट ठेकेदार आहे, त्या ठेकेदाराकडून जे कामगार आहेत म्हणजे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतायत, 1 ऑगस्टमध्ये त्यांना ते जॉईनिंग झालेले आहेत, त्यांना अजून जॉईनिंग लेटर नाही, त्यांना अजूनपर्यंत पगार नाही। आता हा महिना आहे जानेवारी, मागच्या ऑगस्टला 2025 ऑगस्ट तेव्हापासून त्यांचा पगार नाही। या संदर्भात आपण अधिकारी विटकर साहेबांना बोललो तर विटकर साहेब त्या ठेकेदाराची बाजू घेतात। म्हणजे जो माणूस आता त्यांना पॉईंट दिलेले आहेत सुरक्षा रक्षकांना, कोण सारसबाग कशी आहे, कोण हॉस्पिटलला आहे, कोणी गार्डनमध्ये आहे, कोणी कुठं, असे पॉईंट दिलेत। अरे पण ते पॉईंट दिलेले पण त्यांना पगार कधी देणार आहे? त्यांचा PF आहे, त्यांना आरोग्यासंदर्भात कधी देणार आहे? कधी मिळणार त्यांना? त्यांची का तुम्ही हेटाळणी लावली? तुमचेच कामगार आहेत ना। सुरक्षा रक्षक ठेकेदार हा महानगरपालिकेचा स्मार्ट आहे, तर त्याच्यावर कारवाई काय होत नाही? त्याची टक्केवारी विटकर साहेबांनी घेतली आहे का? कारण अशा बऱ्याच केसेस त्यांच्याकडे झालेल्या आहेत। तर हा एक मुद्दा आहे आणि जेणेकरून लवकरात लवकर त्यांना जॉईनिंग लेटरपासून त्यांना तात्काळ त्यांचा पगार करावा आणि PF पूर्ण त्यांचा भरला गेला पाहिजे, ह्याची आम्ही चौकशी करणार आहे। त्यांचा ESI पूर्ण भरला गेला पाहिजे आणि तुम्हाला पण माहिती आहे 2-3 महिन्याचा ESI परत भरता येत नाही, तर ते सुद्धा ह्यावरती दंडात्मक कारवाई त्या स्मार्टवाल्यावर केली पाहिजे। त्याच्या पेमेंटमधनं ते सगळं पैसे कपात केले गेले पाहिजे, महानगरपालिकेने कपात केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आणि या स्मार्टवाल्यांना डायरेक्ट यांना पगार महानगरपालिकेकडनं दिला गेला पाहिजे आणि ह्याची सगळी चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली गेली पाहिजे। अशा आमच्या 3 प्रमुख मागण्या घेऊन आम्ही इथं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या मार्फत जोपर्यंत कारवाई पूर्ण होत नाही आणि आमच्या सर्व प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे।
आज या ठिकाणी बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्या त्यांनी मांडलेल्या आहेत. कॅनलमध्ये पाणी सोडण्याचा प्रश्न, दूषित पाणी सोडण्याचा प्रश्न असू द्या, सिक्युरिटी गार्डचा जो पेमेंटचा प्रश्न असू द्या आणि अतिक्रमणचा जो विषय बिबीवाडी परिसरातून, या अशा विविध मागण्या घेऊन बहुउद्देशीय कामगार संघटना या ठिकाणी 2 दिवसापासून आंदोलन करत आहे आणि आंदोलनाची दखल पुणे महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात यावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे. कॅमेरामॅन यशवंत मिश्र, पुणेकर माझा.